असे सन्माननीय अशोकजी भगत यांना मी सर्वप्रथम मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण करत आहे। सन्माननीय अशोकजी भगत। दैशक्ती उभी आहे। आपण भगवंताला एकतेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। या परमेश्वरी कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। या चर्चा बैठकीला उपस्थित समर्थ सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। या चर्चा बैठकीला उपस्थित मातोश्री वाराणसी आई बाबा जुमदेवजी ठुमरीकर उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। आज या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित सर्व सेवक सेविका बाल सेवक बाल सेविका सर्वांना माझा नमस्कार। ही चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम स्वीकारलेले अनुभव या विषयावर होत आहे। बाबांनी हा मार्ग सांगितलेला आहे। सत्य भगवान आहे आणि या परमेश्वरी कार्यामध्ये सर्वाची आत्मा मिळून एक भगवान उभा झालेला आहे। दैवी शक्ती जागृत आहे, तुमच्यापाशी आहे। बाबांनी सांगितलं हा भगवान जागृत आहे। बाबांनी या परमेश्वरी कृपेला विशिष्ट तर्कीने प्राप्त केलेला आहे आणि या दैवी शक्तीला शब्द देणे ही फार मोठी गोष्ट आहे। शब्दावर हा भगवान कार्य करत आहे आणि त्याचा अनुभव तुम्हा आम्हा सर्वांना आलेला आहे। भगवत कृपा जागृत आहे। बाबा हनुमानजी नाव घेता क्षणी दुःख दूर होतात आणि असा अनुभव माझ्या जीवनामध्ये घडला। माझ्या आईला भूतबाधेचा त्रास होता। आम्ही या मार्गात आलो। मार्गात येण्याच्या अगोदर माझ्या आईला भूतबाधेचा त्रास होता आणि हा त्रास समस्या ही दूर होत नव्हती। अनेक ठिकाणी गेलो। अनेक ठिकाणी गेल्यानंतर तिथे पूजापाठ सर्व काही सांगितलं, त्या प्रकारे सर्वांनी जे जे सांगितलं त्या प्रकारचं सर्व काही करण्यात आलेलं आहे। विठ्ठल बाबाची सेवा होती, तिथे तुपाचे फुलवात लावायला लागत होती, ते सुद्धा केल्यानंतर सुद्धा समाधान मिळालं नाही। आणि बंड्याला इल्मे ताराचंदी इल्मे साहेब हे होते, त्यांच्याकडे माझे वडील गेले आणि मार्गाची रूपरेषा कशी आहे असं विचारण्यासाठी फक्त गेले होते, मार्ग घेण्यासाठी नाही। कसं काय करायचं आहे मग दुसऱ्या दिवशी येईल या हिशोबाने माझे वडील त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कसं काय येणं केलं। आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की मी अशी समस्या आहे, परिवारातल्या लोकांना अन्न नाही का। तर माझ्या वडिलांनी सांगितलं की नाही जी कसं काय बा याबद्दल विचारण्यासाठी आलेलो आहोत। तर म्हणजे तुम्हाला कोणी व्यसन आहे का। त्यांनी सांगितलं की मला कसल्याच प्रकारचं व्यसन नाही, मी निर्व्यसनी आहे। तर काकाजीने म्हटलं की म्हणे तुम्ही या मार्गाप्रमाणेच आहे म्हणे, तर मी तुम्हाला शब्द देतो म्हणे, बाबा हनुमानजी नाव घेऊन घरी जा, हातपाय धुवा, गुंडा करा आणि बाबा हनुमानजी नावाने फक्त अगरबत्ती लावा आणि म्हणे बघा भगवंत काय घडवते। माझे वडील घरी आले आणि त्याच प्रकारे माझ्या वडिलांनी केलं। 7 वाजता अंगात येणारा जो भूत आहे तर 7 वाजता माझ्या वडिलांनी ती अगरबत्ती लावली आणि लावल्यानंतर तो भूत आलाच नाही। तेव्हापासून आजपर्यंत तो आलाच नाही। अशी कृपा जागृत आहे। बाबांनी ज्या विचाराला पकडायला सांगितलं, बाबांनी ज्या विचाराला घेऊन आपल्याला जे सांगितलेलं आहे की भगवान तुमच्या जवळ आहे, परंतु आपण त्या शब्दावर विश्वास ठेवत नाही। बाबांनी केलेलं मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनावर अटूट विश्वास आपला पाहिजे। त्या शब्दाला अनमोल समजा, त्या शब्दानेच आपल्या जीवनामध्ये काहीतरी होणार आहे। जे आकार आहे, बाबांनी सांगितले की आकार है और ये आकार में विकार है, ये आकार में भी विकार है और इसको नष्ट करोगे तभी भगवान से संबंधित बनोगे, अन्यथा नहीं। बाबांनी सांगितलं एक चित्त एक लक्ष एक भगवान साधवावं लागेल आणि त्याकरता आपल्याला परमेश्वरी कृपेला सामर्थ्य होऊन कार्य करावं लागेल। बाबांनी दिलेल्या ज्या तत्व शब्द नियमाला मी कशा प्रकारचं पालन करील, त्या प्रकारे मी कसं वागेल याकडे आपल्याला मंथन चिंतन करायचं आहे, संकल्प ठेवायचा आहे। कारण आपल्या जीवनामध्ये आमची दुरुस्ती उंचावली पाहिजे म्हणून बाबांनी आपल्या जीवनाचा सारांश पूर्ण आपल्याला दिलेला आहे। आपले दुःख दूर झाले, दुरुस्ती उंचावली, आपले मुलं बाळ व्यवस्थित शिकत आहे, त्यांना आलेल्या आयुष्याची परमेश्वरी कृपेच्या माध्यमातून दूर होत आहे। सर्व जिम्मेदारी भगवंताने आमची घेतलेली आहे। मग आमची जिम्मेदारी काय? अरे आपली जिम्मेदारी आहे की आता तो शब्द नियमाने वागायचा आहे।
ध्येय संकल्पना एकच पाहिजे. याच्या त्याच्याकडे लक्ष देऊन काम चालणार नाही, कारण की जो इकडे तिकडे लक्ष देते तो जीवनात काहीच करू शकत नाही. आमची संकल्पना हीच पाहिजे की ज्या भगवंतानी, ज्या बाबांनी आम्हाला सुख शांती समाधान मिळवून दिले, एक भगवान दिला, ज्याने त्याचे विचार त्या दिले, आणि हा भगवान तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून त्या परमेश्वराकडे लक्ष ठेवून आपल्या जीवनामध्ये चाला. सत्य काय याच्याकडे लक्ष द्या, आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाच्या अंतर्गत आपले विचार आणि आपली दिशा, बाबांनी जे पूर्व दिशा दिली त्याच्यामुळे प्रकाश आपल्या जीवनामध्ये निर्माण झाला. म्हणून प्रकाशमय दिशेकडे आपलं लक्ष पाहिजे. आजूबाजू नाही. ज्या वेळेस तुम्ही या मार्गात आले, तुमचे दुःख होते, तुम्ही आपण रडत होतो, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं नाही, आणि आम्ही जेव्हा त्या परमेश्वराला नाम स्मरण केलं अंतःकरणापासून, कारण एकाग्रता का बरं निर्माण झाली? फक्त दुःख दूर करायचं होतं, हाच एक ध्येय आणि हाच एक मनात लक्ष होता. आज आमचं लक्ष विचलित झालं. तो काय करते, हा काय, तो काय, हे काय, हे बाबांनी सांगितलं नाही. आणि बाबांनी सांगितलं निंदा खोडी करणं सबसे बडा महापाप आहे, आणि या महापापाचे भागीदार नको बना. आदेश दिलेला आहे, त्या आदेशाप्रमाणे प्रत्येकाला वागावं लागेल. या आदेशाचं डोळी उल्लंघन करण त्याच्या जीवनात त्याला समाधान मिळणार नाही. चाहे लाख कधी चपुदारी जागावंच लागेल. आणि म्हणून बाबांनी दिलेल्या विचाराला पकडून आपल्या जीवनामध्ये इमानदारीने कार्य करा, आणि प्रामाणिकपणे इमानदारीने वचन जो कापडाच्या वरती ज्योतीवर देत आहोत त्याप्रमाणे इमानदारीने चाला. हा भगवान सत्य आहे, आणि इमान ही भगवान आहे. इमान गेला तर भगवान जाणार आहे. म्हणून प्रामाणिक व्यवहार करा, प्रामाणिक व्यवहार करा. कुणाचा 1 रुपया नको घ्या, आपला गेला तर चालेल. परमेश्वर आपल्याला कमी पडू देणार नाही. आणि ही प्रामाणिकतेची, इमानदारीची भावना मनामध्ये विचार करून ध्येय संकल्पना ठेवून परमेश्वराला समर्पण कार्य करा. सर्व काही भगवान घडवणार आहे, निमित्त मात्र मानव आहे. म्हणून अहंकार आणू नका, अहंकार आणू नका, कारण मी सर्व आहे. मी काही करू शकतो, तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही कोणत्याही पदावर जा, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही राहा, तुम्ही काही करू शकणार नाही. कारण तुमचे विचार जर त्या बाबांच्या विचाराप्रमाणे नाही जुळले, तुम्ही जर त्या प्रामाणिकपणे जे सकाळ संध्याकाळ जे ज्योत लावता, आणि त्या ज्योतीवर जे वाक्य तुम्ही बोलत आहे, जे विनंती बोलत आहे, ते प्रार्थना बोलत आहात, त्याप्रमाणे प्रामाणिक जरपणे तुम्ही नाही जर वागला तर भगवंताला वचन दिलेलं आहे, कुण्या व्यक्तीला नाही. शक्तीला वचन दिलेलं आहे, भगवान सोडणार नाही, ना मला ना कुणाला. आणि म्हणून जागृत व्हा आणि लक्ष देऊन समजा की मी कुणा व्यक्तीला वचन दिलं नाही, मी एका भगवंताला, जो मला मुक्ती बी देणार आहे. आज इथे मला सहकार्य करायला मिळाल्यानंतर कुठे न्यायचं आहे, त्याच्या हातात सर्व सूत्र आहे. तो जगाचा विधाता आहे, काही साधारण नाही आहे. साधारण समजू नका, कारण अनेक मध्ये असताना तुम्ही साधारणपणे कार्य केले, आणि अगरबत्ती लावली तर लावली, नाही लावली तर काही नाही. म्हणजे मनमोजी काम. इथे तसं चालणार नाही. प्रामाणिकपणे जो वागेल भगवान त्याला सहकार्य करणार आहे. आणि बाबांनी सांगितलं आहे कि दिए हुए आदेशों का पालन यदि सेवक करता है तो भगवान उसके शब्द पे खड़े होकर कार्य करेगा. आणि हेच बाबांच्या कृपेने कार्य झाले. त्या शब्दावर अटूट विश्वास ठेवला की बाबा जर म्हणत आहे तर सत्य आहे. बाबांनी सांगितलं म्हणजे याच्यात काही खोट नाही. आणि सद्गुरू जे बोलत आहे 100% त्याच्या वरतही नंबर नाही, तेवढं सत्य आहे. म्हणून बाबांच्या मार्गदर्शनाला लक्ष ठेवून इमानदारीने कार्य करायचे आहे. हा ध्येय संकल्प आपल्या मनात निर्माण करा, कारण हा परमेश्वर तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. अशी कृपा जागृत आहे. श्री बांधांनो, एक अनुभव सांगतो. माझ्या पत्नीला एक मुलगा राहिला, आणि त्याच्यानंतर माझ्या पत्नीची इच्छा होती की 3 महिने काही राहिलं नाही पाहिजे. पहा भगवत कृपा किती जागृत आहे. अशी इच्छा जाहीर केली, आणि त्याच माध्यमातून तसंच झालं. आणि नंतर 3 महिने झाले, आणि 3 महिन्यानंतर पहिला महिना चुकला. जेव्हा चेक केलं तेव्हा काही दाखवलं नाही. आणि मग मी म्हटलं की ठीक आहे, दाखवलं जाऊ दे. आणि दुसरा महिना सुद्धा गेल्यानंतर जेव्हा तिला वाटलं की चेक करायला पाहिजे, मी म्हटलं करून घे. योगायोगाने पहा राहिल्यानंतर भगवत कृपा खूप जागृत आहे. राहिल्यानंतर दवाखान्यात ट्रीटमेंट झाली, आणि तिचं म्हणणं असं का तुम्ही भगवंताला काही सांगू नका. 9 महिने मी भगवंताला याबद्दल कसल्याच प्रकारचं काही मागणी केली नाही. आणि तिची इच्छा होती
तिला मुलगी पाहिजे. तिने तो योग मागणं चालू केलं आणि मी सांगितलं भगवान जो घडवेल तो मान्य आहे. आणि 9 महिने झाले. 9 महिन्याच्या अगोदर 2 दिवसाच्या अगोदर एक सेविका आली. ती सेविका म्हणते की माझ्या जागृतीमध्ये असं दिसलं का अस्मिता तुला मुलगी झाली. माझी पत्नी खुश झाली आणि 2 दिवस बाकी होते. डॉक्टरनी जो वेळ दिलेला होता, मी भगवंताला विनंती केली कि भगवान बाबा हनुमान जी, मेरी आपसे विनंती है कि बाबा हनुमान जी कल क्या होने वाला है ये मुझे बताइए. कल क्या होने वाला है मुझे बताइए बाबा हनुमान जी. ऐसी मैं आपसे विनंती करता हूं, ऐसी मुझे जागृती दीजिए. रात्री झोपलो. झोपल्यानंतर भगवंतानं जागृती दिली. भगवंतानं जागृती दिली तर काय झालं, पत्नीची डिलिव्हरी बेडवरच झाली असं मला जागृतीत दिसलं. बाळ झालं, ठेवलं खाली आणि मी दरवाजाकडे जात होतो. अरे म्हटलं मी काय झालं तर पाहिलं नाही. आणि मी मागे जेव्हा फिरून आलो आणि मी तेव्हा पाहिलं तर मुलगा झाला होता. मी माझ्या पत्नीला सांगितलं की मुलगाच होणार आहे. आणि मी 1 दिवसाच्या अगोदरच विचारलं आणि संध्याकाळी 1 ते 1:30च्या दरम्यान मुलगा झाला. ज्या प्रकारे भगवंतानं मला दाखविलं तसंच झालं. डॉक्टर आला नाही ही माझी इच्छा होती. डॉक्टर न येता डिलिव्हरी झाली पाहिजे, नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे. हे सर्व काही मनाप्रमाणे जसं म्हटलं तसंच भगवंतानं रिप्लाय दिला. एवढी अफाट शक्ती आहे आणि बाबांची कृपा खूप महान आहे. सोबानांनो, जीवन किती आहे हे आपल्याला माहित नाही, जीवन कसं होईल माहित नाही, परंतु या परमेश्वराने जो सहकार्य आम्हाला दिलेला आहे, शब्दावर शक्ती ज्याप्रमाणे कार्य करत आहे अफाट आहे. आम्ही काय केलं? आम्ही काहीच नाही केलं. बाबांनी दिलेल्या आदेशाचं पालन केलं. इमानदारीने आपल्या इमानदारीने कार्य केलं. कुणाची बेईमानी नाही केली, कुणाचा पैसा नाही घेतला. आणि हेच कार्य आमच्या बाबांनी केले. कुणी उठवून उभा नाही होऊ शकत की एखादी बेईमानी केली म्हणाले. या प्रकारच्या इमानदारीने, हे संकल्पनेने कुणी बोट उचलले नाही पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतून कार्य करा. बाबांनी दिलेल्या विचाराप्रमाणे वागा आणि परमेश्वरासोबत बोला. कापराच्या ज्योतीवर भगवंताला निवेदन करा. आणि बाबांनी सांगितलेलं आहे की मी काहीही केलं नाही, भगवंतानी माझ्याकडून करून घेतलं. ही जे बाबांचे शब्द आहेत या शब्दाकडे लक्ष द्या आणि आपल्या जीवनामध्ये तत्वशब्द नियमाचं पालन करा. एवढेच बोलून आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.